लॅपलास ट्रान्सफॉर्म. बेसिकली लॅपलास ट्रान्सफॉर्म म्हणजे काय आहे की एकदम तुमचा टाईम फंक्शन जो आहे तो तुम्ही कन्वर्ट करता फ्रिक्वेन्सी फंक्शनमध्ये. म्हणजे तुमच्या क्वेश्चनमध्ये टी असेल, क्वेश्चनमध्ये टी असतो, तो तुमचा एसमध्ये कन्वर्ट होतो. तर हा एकदम सिम्पल असा टॉपिक आहे. तर आपण एकदा ट्राय करूया. स्कोरिंग असा टॉपिक आहे सिम्पलसोबत. लेट्स. तर लॅपलास ट्रान्सफॉर्मचे काही बेसिक फॉर्म्युले आहेत, तर आपण ते आधी त्याच्यावरून जाऊया. पहिला फॉर्म्युला आहे लॅपलास ट्रान्सफॉर्मचा, लॅपलास ऑफ 1. त्याचा फॉर्म्युला काय होतो, 1/s. म्हणजेच लॅपलास ऑफ 5 असेल तर 5/s बनेल. नेक्स्ट फॉर्म्युला आहे आपला लॅपलास ऑफ e⁻⁸. तिथे आपला काय होईल, फॉर्म्युला आहे 1/s-a. सपोज माझं क्वेश्चन आहे लॅपलास ऑफ e⁻⁴t. तर मग माझं ॲन्सर काय येईल, 1/s-4. ओके. म्हणजे आता इथे तुम्हाला प्रश्न पडला असेल ए काय आहे. ए म्हणजे तुमचा व्हेरिएबल आहे. म्हणजे कोणता पण एखादा नंबर असेल, 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 7 असेल, एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके. तर लॅपलास ऑफ e⁻⁻⁴ आहे आपला नेक्स्ट फॉर्म्युला आहे. त्याचं काय आहे आपलं 1/s+a. म्हणजे आपण दोन फॉर्म्युले जर बघितले दोन्ही, तर इथे आपली दोघांची साईन फक्त चेंज झालेली आहे. e⁻⁸ होतो 1/s-a, e⁻⁻⁴ आहे 1/s+a. ओके. नेक्स्ट आहे आपला लॅपलास ऑफ साईन 80. तर साईन जॉन सीना लक्षात ठेवायचं, सीना म्हणजे ए एंडला येतो आहे, तर आपण टाकला a/s² ओके. लॅपलास ऑफ कॉस 80 तो आहे आपला s/s² कॉस असं आपण केलं तर एंडला एस येतो, तर आपण लक्षात ठेवायचं आणि लिहायचं s/s² असं आपण लक्षात ठेवू शकतो. लॅपलास ऑफ t⁻n. लॅपलास ऑफ t⁻n फॉर्म्युला आहे n⁻⁴/s⁻n+1. म्हणजेच आणि हा जो आहे हा आपल्याला जास्त यूजमध्ये नाही, हा आपण नाही केला, त्याच्यावर फोकस नाही केलं तरी चालेल. नेक्स्ट फॉर्म्युला आपला लॅपलास ऑफ e⁻80. तसं आपला ॲन्सर बनतो आपला 1/s-a तर t⁻nचा आपण एकदा एक एक्झाम्पल बघूया. तर आपला फॉर्म्युला आहे t⁻n n⁻⁴/s⁻. ट्राय करूया. आपण घेतलं एक्झाम्पल t² घेतलं तर 2 s⁻²+1. आता 2 कसं सॉल्व करायचं माहीत असेल नसेल तर आपण बघूया. त्याला आपण काय करणार, 2/1 करायचं म्हणजेच आणि s⁻³ तर म्हणजे काय करायचं आहे, सिम्पली 7 असेल तर आपण 7 × 6 × 5 × 4 × 3 × 2 × 1 करतो. म्हणजे त्याच्या आधीचे नंबरपर्यंत आपण सगळं कंटिन्युअस मल्टिप्लिकेशन करतो आणि सॉल्व करतो. त्याच्यापेक्षा आपण सिम्पली आपण हे कॅल्सीमध्ये 7 वगैरे काय असेल ते आपण सॉल्व करू शकतो. ओके. त्याच्यानंतर आता आपले दोन मेन फॉर्म्युले, हायपरबोलिक फंक्शन हे कसे आयडेंटिफाय करणार आपण. जर आपल्याला क्वेश्चनमध्ये साईनसोबत एच किंवा कॉससोबत एच दिसला तर समजून जायचं की हे हायपरबोलिक फंक्शनचे फॉर्म्युले आहेत. आता हे कसे आपण करणार तर बघूया आपण. लॅपलास ऑफ साईन h80चा आपला फॉर्म्युला आहे a/s² - a². आणि लॅपलास ऑफ कॉस h80चा फॉर्म्युला आहे s/s² - a². म्हणजे हे दोन फॉर्म्युले. आणि आपण आधीचे नॉर्मल फंक्शनचे बघितले लॅपलास ऑफ साईन 80 आणि कॉस 80चे. तर ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त एकच डिफरन्स दिसेल, तो म्हणजे दोघांची मधली जी साईन आहे ना, s² + a² आहे. इथे s² - a² आहे, s² + a² आहे, इथे s² - a² आहे. ह्या दोघांची मधली जी साईन आहे ना मधल्या टर्मची, ती फक्त आपली इथे चेंज झालेली आहे. ओके. तर हे आहेत लॅपलासचे बेसिक फॉर्म्युले. पण हे आपण डायरेक्ट सॉल्व नाही करू शकत, कारण त्याच्या आधी आपल्याला काहीतरी फॉर्म्युलेज लागतील ना. तर ते ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले, तर ते आधी आपण बघूया 8 ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले. त्याच्या आधी आपण हे बघून घेऊया तुम्ही.
तर आपल्या आता पुढे आहेत ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले. तर ते आहेत साइन ए कॉस बी, कॉस ए साइन बी, कॉस ए कॉस बी. तो फोर्थ फॉर्म्युला आपण जरा वेळ त्याला इग्नोर मारूया, साइन ए साइन बीला. तर मग आधी हे फॉर्म्युले आता सॉल्व कसे करणार. खूप जण बोलतील आम्हाला खूप वर्षापासून हे फॉर्म्युले आहेत, 11th-12thला पण होते वगैरे, पण आम्हाला कधीच जमले नाहीत. तर त्याच्यासाठी आता आपण बघूया कसं करायचं. पण आधी आपण ह्या 3 फॉर्म्युल्यामध्ये काय कॉमन येते का बघायचं का. तर ते आपल्याकडे येते हाफ येतो आहे, ए प्लस बी येते, ए मायनस बी येते. हे 3 थिंग्स आहेत ते कॉमन आहेत आपल्याकडे आणि ते प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये त्याच प्लेसवर आहेत. हां, तर हे आपण आधी लिहून घेतलं सपोज. आणि मग पुढे गेलो तर मग आपलं साईन किंवा कॉस आणि प्लस मायनसचा आपल्याला प्रॉब्लेम होतो आहे. तर ते आपण बघूया आता. तर आधी तुम्ही एस सी माहिती आहे का तुम्हाला, एस सी. तर ते आपण जरा वेगळ्या अंदाजामध्ये यूज करूया. एस सी म्हणजे इथे आपल्यासाठी एस सेम असेल तर कॉस आणि डिफरंट असेल तर साईन. म्हणजे आता सपोज आपले हे फॉर्म्युले आहेत ना, तर ह्याच्यात साईन कॉस दोन वेगवेगळे टर्म आहेत. तर आपण वापरू साईन, आणि कॉस ए कॉस बी ए म्हणजे आपण तिथे सेम आहेत तर आपण कॉस यूज करू. तर मग आता बघूया. साईन ए साईन बी पहिला फॉर्म्युला आहे आपला हाफ, डिफरंट आहेत म्हणून आपण टाकला साईन ए प्लस बी प्लस साईन ए मायनस बी. आता इथं मधली साईन मी कशी घेतली हा तुम्हाला प्रश्न पडेल. तर लक्षात ठेवा, बोथ टर्म डिफरंट असतील आणि पहिला जर साईन असेल ना तर आपण प्लस घेतो. ओके, तर आपण जाऊया सेकंड फॉर्म्युल्याकडे. तो आहे आपला कॉस ए साईन बी. ते हाफ साईन का तर बोथ डिफरंट आहेत, ए प्लस बी मायनस साईन ए मायनस बी. इथे फर्स्ट साईन नाही आहे म्हणून आपण हे घेतलं मायनस आहे. ओके, आता इथे हे दोन सेम आहेत. मग आपण कॉस यूज करणार, कॉस ए कॉस बीला केला आपण कॉस यूज केला. मग आता आपलं मधली साईन आता जर दोन साईन असतील तर मायनस, दोन्ही कॉस असतील तर प्लस. ओके, आता साईन ए साईन बीला जरासा प्रॉब्लेम येतो का, तर आपण बघूया इथे. साईन ए साईन बीला हाफ तर सेम आहे, ए मायनस बी आणि ए प्लस बीनी ना त्यांच्या पोझिशन इंटरचेंज केल्या आहेत. ते बोलतात आम्ही किती वेळ एका जागेवर राहू, तर आम्ही जरा आमची जागा चेंज करू असं बोलून त्यांनी एकमेकांच्या पोझिशन आहेत ना ते जर चेंज केले. त्यांना जरा कंटाळा आला एका ठिकाणी उभं राहायचं म्हणून. ओके, बाकी सगळं सेम आहे. आता आपण जाऊया आधी ह्या बॉक्समधल्या फॉर्म्युल्यामध्ये. तिथे आहे साईन ऑफ मायनस एक्सचा फॉर्म्युला आहे. तिथे आपला येतो मायनस साईन एक्स, आणि कॉस ऑफ मायनस एक्सचा फॉर्म्युला येतो आपला कॉस एक्स. ओके, त्याच्या पुढे येतात साईन स्क्वेअर एक्स येतो फॉर्म्युला. तो आहे आपला 1 मायनस कॉस 2x अपॉन 2, आणि कॉस स्क्वेअर एक्सचा आहे 1 प्लस कॉस 2x अपॉन 2. दोन्ही फॉर्म्युले सेम आहेत, फक्त साईन चेंज आहे. ते कसं आपण लक्षात ठेवणार, साईनसोबत कायम मायनस येतो आणि कॉससोबत कायम प्लस येतो. ओके, मग आहे साईन क्यूब एक्सचा फॉर्म्युला. तिथे आपण 1/4 3 साईन एक्स मायनस साईन 3x, आणि कॉस क्यूब एक्सचा फॉर्म्युला काय आहे 1/4 3 कॉस एक्स मायनस कॉस 3x. तर इथे साईन आहे तर आपण साईन घेतले, आणि कॉस आहे तर कॉस घेतले. आणि इथे आपल्या 3नी जी आहे ना पोझिशन दोन वेळा इंटरचेंज केलेली आहे. आधी 3 पुढे आलेलं आहे आणि मग 3 मागे आलेलं आहे. बघू शकाल तुम्ही, 3 साईन एक्स झाल्यानंतर साईन 3x झालं आहे, 3 कॉस एक्स झाला आहे नंतर कॉस 3x झालं आहे. ओके, नेक्स्ट फॉर्म्युल्यात आपले साईन एच एक्स आहे. त्याचा फॉर्म्युला आहे ई रेज टू एक्स मायनस ई रेज टू मायनस एक्स अपॉन 2, आणि कॉस एच एक्सचा आहे ई रेज टू एक्स प्लस ई रेज टू मायनस एक्स अपॉन 2. इथे पण बघू शकाल तर साईन आहे तर आपला मायनस आलेलं आहे मधली टर्म, मधली साईन, आणि कॉस आहे तर प्लस आलेलं आहे. तर हे आहेत आपले इम्पॉर्टंट असे ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले. हे जर तुम्हाला येतील तरच तुम्ही लॅपलासचे सम्स जे पुढे येणार आहेत ते सॉल्व करू शकता. एकदा हे फॉर्म्युले बघून घ्या, आपण जरा बेसिक सम्स बघूया आज आणि थांबूया.
फॉर्म्युले झाल्यावर आपले काही बेसिक्स आधी फॉर्म्युले बघितले आपण, त्याच्या रिलेटेड बेसिक सम्स बघूया. तर आपला पहिला सम आहे लॅपलास ऑफ 4. तर त्याचा आपला फॉर्म्युला काय होता, लॅपलास ऑफ 1चा 1/s, तो आपण आठवला आणि आपला ॲन्सर लिहून टाकलं 4/s. नंतर नेक्स्ट सम आहे आपला लॅपलास ऑफ e⁻⁻4d. त्याचं आपण केलं तर 1/s प्लस ए आपला फॉर्म्युला आहे e⁻⁻80चा, तो आपण आठवला काय आहे तो आणि लिहून टाकलं 1/s प्लस 4. नेक्स्ट फॉर्म्युला आहे आपला लॅपलास ऑफ sin 5t. तर त्याचा आपण काय लिहू, फॉर्म्युला काय आहे आपला a/s² प्लस a². मग आपला ॲन्सर काय होईल 5/s² प्लस 25. ओके. नेक्स्ट आहे आपला लॅपलास ऑफ cos 4t. जो फॉर्म्युला काय आपला s/s² प्लस a², जे आपलं होईल s/s² प्लस 16. नेक्स्ट आहे आपला लॅपलास ऑफ साइन h70 फॉर्म हायपरबोलिक फंक्शन. मग आपलं फॉर्म्युला काय होईल a/s² मायनस a². फक्त साईन नाही आहे, हा हायपरबोलिक साईन आहे म्हणून मायनस. आपला ॲन्सर काय होईल 7/s² मायनस 49. तर लॅपलास ऑफ t⁻3. त्याचा फॉर्म्युला काय आपला t⁻n फॅक्टोरियल अपॉन s⁻n+1, म्हणजेच 3 फॅक्टोरियल अपॉन 3 + 1 s⁻3+1 सॉरी. मग आपलं काय येईल 3 × 2 × 1 अपॉन s⁻4, म्हणजेच 6s⁻4. हे एकदा तुम्ही बघून घ्या, मग आपण हा व्हिडिओ आजचा टॉपिक संपूया. लॅपलास ट्रान्सफॉर्म. बेसिकली लॅपलास ट्रान्सफॉर्म म्हणजे काय आहे की एकदम तुमचा टाईम फंक्शन जो आहे तो तुम्ही कन्वर्ट करता फ्रिक्वेन्सी फंक्शनमध्ये. म्हणजे तुमच्या क्वेश्चनमध्ये टी असेल, क्वेश्चनमध्ये टी असतो, तो तुमचा एसमध्ये कन्वर्ट होतो. तर हा एकदम सिम्पल असा टॉपिक आहे, तर आपण एकदा ट्राय करूया. स्कोरिंग असा टॉपिक आहे सिम्पलसोबत. लेट्स. तर लॅपलास ट्रान्सफॉर्मचे काही बेसिक फॉर्म्युले आहेत, तर आपण ते आधी त्याच्यावरून जाऊया. पहिला फॉर्म्युला आहे लॅपलास ट्रान्सफॉर्मचा लॅपलास ऑफ 1. त्याचं फॉर्म्युला काय होतो 1/s, म्हणजेच लॅपलास ऑफ 5 असेल तर 5/s बनेल. नेक्स्ट फॉर्म्युला आहे आपला लॅपलास ऑफ e⁻80. तिथे आपला काय होईल फॉर्म्युला आहे 1/s-a. सपोज माझं क्वेश्चन आहे लॅपलास ऑफ e⁻4t, तर मग माझं ॲन्सर काय येईल 1/s-4. ओके. म्हणजे आता इथं तुम्हाला प्रश्न पडला असेल ए काय आहे. ए म्हणजे तुमचा व्हेरिएबल आहे, म्हणजे कोणता पण एखादा नंबर असेल, 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 7 असेल, एक्सेट्रा. ओके. तर लॅपलास ऑफ e⁻⁻80 आपला नेक्स्ट फॉर्म्युला आहे. त्याचं काय आहे आपलं 1/s प्लस ए. म्हणजे आपण दोन फॉर्म्युले जर बघितले दोन्ही, तर इथे आपली दोघांची साईन फक्त चेंज झालेली. e⁻80ला होतं 1/s-a, e⁻⁻80ला आहे 1/s प्लस ए. ओके. नेक्स्ट आहे आपला लॅपलास ऑफ साइन 80. तर साईन जॉन सीना लक्षात ठेवायचं, सीना म्हणजे ए एंडला येतो आहे, तर आपण टाकला a/s² प्लस a². ओके. लॅपलास ऑफ कॉस 80, तो आहे आपला s/s² प्लस a². कॉस असं आपण केलं तर एंडला एस येतो, तर आपण लक्षात ठेवायचं आणि लिहायचं s/s² प्लस a² असं आपण लक्षात ठेवू शकतो. लॅपलास ऑफ t⁻n. लॅपलास ऑफ t⁻n चा फॉर्म्युला आहे n फॅक्टोरियल अपॉन s⁻n+1, म्हणजेच n आणि हा जो आहे हा आपल्याला जास्त यूजमध्ये नाही, हा आपण नाही केला, त्याच्यावर फोकस नाही केलं तरी चालेल. नेक्स्ट फॉर्म्युला आपला लॅपलास ऑफ e⁻80. त्याचा आपला ॲन्सर बनतो आपला 1/s-a log c. तर t⁻n चा आपण एकदा एक एक्झाम्पल बघूया.
तर आपला फॉर्म्युला आहे T⁻n=n⁴ तर ट्राय करूया. आपण घेतलं एक्झाम्पल T² घेतलं तर 2 आता 2 कसं सॉल्व करायचं माहीत असेल नसेल तर आपण बघूया. त्याला आपण काय करणार 2/1 करायचं म्हणजेच आणि अपॉन S⁻³ तर म्हणजे काय करायचं आहे सिम्पली 7 असेल तर आपण 7 × 6 × 5 × 4 × 3 × 2 × 1 करतो. म्हणजे त्याच्या आधीचे नंबरपर्यंत आपण सगळं कंटिन्युअस मल्टिप्लिकेशन करतो आणि सॉल्व करतो. त्याच्यापेक्षा आपण सिम्पली आपण हे कॅल्सीमध्ये 7 वगैरे काय असेल ते आपण सॉल्व करू शकतो. ओके. त्याच्यानंतर आता आपले 2 मेन फॉर्म्युले हायपरबोलिक फंक्शन हे कसं आयडेंटिफाय करणार आपण. जर आपल्याला क्वेश्चनमध्ये साईनसोबत एच किंवा कॉससोबत एच दिसला तर समजून जायचं की हे हायपरबोलिक फंक्शनचे फॉर्म्युले आहेत. आता हे कसे आपण करणार तर बघूया आपण. लॅपलास ऑफ साईन HTचा आपला फॉर्म्युला आहे A/S² - A² आणि लॅपलास ऑफ कॉस HTचा फॉर्म्युला आहे S/S² - A². म्हणजे हे 2 फॉर्म्युले आणि आपण आधीचे नॉर्मल फंक्शनचे बघितले लॅपलास ऑफ साईन AT आणि कॉस ATचे. तर ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त एकच डिफरन्स दिसेल, तो म्हणजे दोघांची मधली जी साईन आहे ना S² + A² आहे. इथे S² - A² आहे. S² + A² आहे. इथे S² - A² आहे. ह्या दोघांच्या मधली जी साईन आहे ना मधल्या टर्मची ती फक्त आपली इथे चेंज झालेली आहे. ओके. तर हे आहेत लॅपलासचे बेसिक फॉर्म्युले. पण हे आपण डायरेक्ट सॉल्व नाही करू शकत कारण त्याच्या आधी आपल्याला काहीतरी फॉर्म्युलेज लागतील ना. तर ते ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले तर ते आधी आपण बघूया 8 ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले. त्याच्या आधी आपण हे बघून घेऊया तुम्ही. तर आपल्या आता पुढे आहेत ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले. तर ते आहेत साइन A कॉस B, कॉस A साइन B, कॉस A कॉस B. तो 4th फॉर्म्युला जरा आपण त्याला इग्नोर मारूया साइन A साइन Bला. तर मग आधी हे फॉर्म्युले आता सॉल्व कसे करणार. खूप जण बोलतील आम्हाला खूप वर्षापासून हे फॉर्म्युले आहेत 11th-12thला पण होते वगैरे पण आम्हाला कधीच जमले नाही. तर त्याच्यासाठी आता आपण बघूया कसं करायचं. पण आधी आपण ह्या 3 फॉर्म्युल्यामध्ये काय कॉमन येते का बघायचं का. तर ते आपल्याकडे येते हाफ येतो आहे, A+B येते, A-B येते. हे 3 थिंग्स आहेत ते कॉमन आहेत आपल्याकडे आणि ते प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये त्याच प्लेसवर आहेत. हां. तर हे आपण आधी लिहून घेतले सपोज आणि मग पुढे गेलो तर मग आपलं साईन किंवा कॉस आणि प्लस मायनसचा आपल्याला प्रॉब्लेम होतो. तर ते आपण बघूया आता. तर आधी तुम्ही SC माहिती आहे का तुम्हाला SC. तर ते आपण जरा वेगळ्या अंदाजामध्ये यूज करूया. SC म्हणजे इथे आपल्यासाठी आहे सेम असेल तर कॉस आणि डिफरंट असेल तर साईन. म्हणजे आता सपोज आपले हे फॉर्म्युले आहेत ना तर ह्याच्यात साईन कॉस 2 वेगवेगळ्या टर्म आहेत. तर आपण वापरू साईन आणि कॉस A कॉस B आहे म्हणजे आपण तिथे सेम आहेत तर आपण कॉस यूज करू. तर मग आता बघूया साईन A साईन B पहिला फॉर्म्युला आहे आपला हाफ डिफरंट आहेत म्हणून आपण टाकला साईन A+B प्लस साईन A-B. आता इथं मधली साईन मी कशी घेतली आहे तुम्हाला प्रश्न पडेल. तर लक्षात ठेवा बोथ टर्म डिफरंट असतील आणि पहिला जर साईन असेल ना तर आपण प्लस घेतो. ओके. तर आपण जाऊया सेकंड फॉर्म्युल्याकडे. तो आहे आपला कॉस A साईन B. ते हाफ साईन का तर बोथ डिफरंट आहेत A+B मायनस साईन A-B. इथे फर्स्ट साईन नाही आहे म्हणून आपण हे घेतलं मायनस आहे. ओके. आता इथे हे 2 सेम आहेत मग आपण कॉस यूज करणार कॉस A कॉस Bला केला आपण कॉस यूज केला. मग आता आपलं मधली साईन आता जर 2 साईन असतील तर मायनस आणि दोन्ही कॉस असतील तर प्लस. ओके. आता साईन A साईन Bला जरासा प्रॉब्लेम येतो का तर आपण बघूया इथे साईन A साईन Bला हाफ तर सेम आहे A-B आणि A+Bनी ना त्यांच्या पोझिशन इंटरचेंज केल्या आहेत. ते बोलतात आम्ही किती वेळ एका जागेवर राहू तर आम्ही जरा आमची जागा चेंज करू.
असं बोलून त्यांनी एकमेकांच्या पोझिशन आहेत ना ते जर चेंज केलं, त्यांना जरा कंटाळा आला एका ठिकाणी उभं राहायचं म्हणून. ओके, बाकी सगळं सेम आहे. आता आपण जाऊया आधी ह्या बॉक्समधल्या फॉर्म्युल्यामध्ये. तिथे आहे साइन ऑफ -x चा फॉर्म्युला आहे. तिथे आपला येतो -sin x आणि कॉस ऑफ -x चा फॉर्म्युला येतो आपला cos x. ओके, त्याच्या पुढे येतात sin² x येतो फॉर्म्युला, तो आहे आपला 1 - cos 2x अपॉन 2 आणि cos² x आहे 1 + cos 2x/2. दोन्ही फॉर्म्युले सेम आहेत, फक्त साईन चेंज आहे. ते कसं आपण लक्षात ठेवणार, साईनसोबत कायम मायनस येतो आणि कॉससोबत कायम प्लस येतो. ओके, मग आहे sin³ x चा फॉर्म्युला. तिथे आपण 1/4 3 sin x - sin 3x आणि cos³ x चा फॉर्म्युला काय आहे 1/4 3 cos x - cos 3x. तर इथे साईन आहे तर आपण साईन घेतले आणि कॉस आहे तर कॉस घेतले. आणि इथे आपल्या 3नी जी आहे ना पोझिशन 2 वेळा इंटरचेंज केलेली आहे. आधी 3 पुढे आलेलं आहे आणि मग 3 मागे आलेलं आहे. बघू शकाल तुम्ही, 3 sin x झाल्यानंतर sin 3x झालं आहे, 3 cos x झालं आहे, नंतर cos 3x झालं आहे. ओके, नेक्स्ट फॉर्म्युलेत आपले sin hx आहे. त्याचा फॉर्म्युला आहे e⁻x - e⁻x/2 आणि cos hx आहे e⁻x + e⁻x/2. इथे पण बघू शकाल तर साईन आहे तर आपला मायनस आलेलं आहे मधली टर्म, मधली साईन आहे, आणि कॉस आहे तर प्लस आलेलं आहे. तर हे आहेत आपले इम्पॉर्टंट असे ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले. हे जर तुम्हाला येतील तरच तुम्ही लॅपलासचे सम्स जे पुढे येणार आहेत ते सॉल्व करू शकता. एकदा हे फॉर्म्युले बघून घ्या, आपण जरा बेसिक सम्स बघूया आज आणि थांबूया. फॉर्म्युले झाल्यावर आपले काही बेसिक्स आधी फॉर्म्युले बघितले आपण, त्याच्या रिलेटेड बेसिक सम्स बघूया. तर आपला पहिला सम आहे लॅपलास ऑफ 4. तर त्याचा आपला फॉर्म्युला काय होता, लॅपलास ऑफ 1चा 1/s, तो आपण आठवला आणि आपला आन्सर लिहून टाकला 4/s. नंतर नेक्स्ट सम आहे आपला लॅपलास ऑफ e⁻⁻4d. त्याचं आपण केलं तर 1/s + a आपला फॉर्म्युला आहे e⁻−at चा, तो आपण आठवला काय आहे तो आणि लिहून टाकलं 1/s + 4. नेक्स्ट फॉर्म्युला आहे आपला लॅपलास ऑफ sin 5t. तर त्याचा आपण काय लिहू, फॉर्म्युला काय आहे आपला a/s² + a². मग आपला आन्सर काय होईल 5/s² + 25. ओके, नेक्स्ट आहे आपला लॅपलास ऑफ cos 4t. जो फॉर्म्युला काय आपला s/s² + a², जे आपलं होईल s/s² + 16. नेक्स्ट आहे आपला लॅपलास ऑफ साइन h70 फॉर्म हायपरबोलिक फंक्शन. मग आपलं फॉर्म्युला काय होईल a/s² - a². फक्त साईन नाही आहे, हा हायपरबोलिक साईन आहे म्हणून मायनस. आपला आन्सर काय होईल 7/s² - 49. तर लॅपलास ऑफ t⁻3. त्याचा फॉर्म्युला काय आपला t⁻n n⁻s⁻n+1 म्हणजेच 3 + 1 s⁻³ + 1 मग आपलं काय होईल 3 × 2 × 1/s⁻⁴ म्हणजेच 6s⁻⁴. हे एकदा तुम्ही बघून घ्या, मग आपण हा व्हिडिओ आजचा टॉपिक संपूया.